आत्ताची आणखीन एक महत्त्वाची अपडेट. जजेस आलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू झालेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होते. महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशा ठरवणारी ही सुनावणी असणार आहे, ज्याला आत्ता सुरुवात होते. पहिल्या क्रमांकावरचं प्रकरण आहे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचं. काल सुनावणी झाली. काल दोनही बाजूंना युक्तिवाद करण्यात आले आणि त्यानंतर आज सुनावणी होईल असं सांगण्यात आलं. सुधारित प्रतिज्ञापत्र द्यायला सांगितलं होतं न्यायालयाने शिंदे गटाला. ते प्रतिज्ञापत्र दिलं गेलं असेल आणि त्यानंतर आता महत्त्वाच्या कायदेशीर बाबींवर कोर्टामध्ये याच प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. एकूण 5 याचिका आहेत ज्या न्यायालयाच्या समोर आहेत, ज्यावर सुनावणी सुरू झालेली आहे. सुनावणी संदर्भातले पहिले अपडेट घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत. कविता, खरं तर 10:30ला कोर्टाचं कामकाज सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र न्यायमूर्ती यायला थोडासा उशीर झाला आणि अगदी 1 मिनिटापूर्वी या न्यायपीठावरती 3ही न्यायमूर्ती विराजमान झालेले आहेत आणि आता ही सुनावणी जी आहे ती कुठल्याही क्षणी सुरू होईल. कदाचित अनेकदा असं असतं की सुनावणी सुरू होण्याच्या आधी न्यायमूर्ती एकत्रितपणे त्या मुद्द्यांवरती चर्चा करतात आणि ही एक शॉर्ट मीटिंग जी आहे ती त्यांची या सुनावणीच्या आधी झालेली असावी आणि त्याच्यानंतर ते आता कोर्टरूममध्ये आलेले आहेत आणि आता आर्ग्युमेंट जे आहे ते सुद्धा सुरू कुठल्याही क्षणी होईल. 3ही न्यायमूर्ती, ज्याच्यामध्ये सरन्यायाधीश रमण्णा यांचा समावेश आहे, ते सुद्धा विराजमान झालेले आहेत आणि आता हे आर्ग्युमेंट जे आहे ते सुरू होईल. सुरुवातीला कोण आणि आज युक्तिवाद होणार आहेत का? सुरुवातीला कुणाचा युक्तिवाद होणार आहे का, या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? नक्कीच. खरं तर काल कोर्टानं शिंदे गटाचे जे वकील आहेत, ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना त्यांचं रिटर्न सबमिशन जे आहे ते रिड्राफ्ट करून पुन्हा सबमिट करायला सांगितलेलं होतं. साहजिक आहे की पहिल्यांदा या संदर्भातली विचारणा होईल, कारण कुठली नवीन कागदपत्र किंवा कुठले नवीन प्रश्न त्यांनी डिझाईन केलेले आहेत, कुठले क्वेश्चन ऑफ लॉ आहेत की ज्याची या सुनावणीमध्ये त्यांना उत्तर हवी आहेत, याच्यावरतीच पहिल्यांदा चर्चा होईल आणि ती कागदपत्र किंवा ते डॉक्युमेंट जे आहे ते सबमिट झालेलं आहे की नाही याची विचारणा जी आहे ते पहिल्यांदा कोर्ट करेल. या सुनावणीशी तसा थेट संबंध नाही आहे, पण आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी फक्त की देशाचे नवे सरन्यायाधीश जे आहेत ते निवडण्याची प्रक्रिया काल सुरू झालेली आहे. सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत रमण्णा, त्यांची कारकीर्द 26 ऑगस्टला संपते आणि काल रात्री 9:30 वाजता केंद्र सरकारकडून त्यांना प्रथेप्रमाणे एक नोटीस आलेली आहे की त्यांनी त्यांचं नाव जे आहे ते केंद्र सरकारला सुचवावं, कारण जे मावळते सरन्यायाधीश असतात तेच नवीन न्यायाधीशांचं नाव जे आहे ते सुचवत असतात आणि त्या अनुषंगानं ही प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. त्याचा एक दुसरा म्हणजे बिटवीन द लाईन्स अर्थ हा पण असतो की जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी आता म्हणजे त्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया जी आहे ती सुरू करावी. फार काही मेजर डिसिजन जे आहेत ते त्यांनी घेऊ नयेत असा एक त्याचा म्हणजे सहसा एक अर्थ काढला जातो. ती प्रक्रिया जी आहे ती काल सुरू झालेली आहे. रात्री 9:30 वाजता त्यांना केंद्र सरकारकडनं हे पत्र जे आहे ते गेलेलं आहे. ते पण आता बघावं लागेल की या सगळ्याचा याच्यावरती सुनावणीवरती कसा परिणाम होतोय. बरोबर. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत जे या सुनावणीमध्ये चर्चेला येणार आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं या सुनावणीमध्ये मिळणं गरजेचं आहे. शिवसेना नेमकी कुणाची, हा सध्याच्या घडीचा या केसच्या निमित्तानं पुढे आलेला प्रश्न आणि या प्रश्नाभोवती जितकी प्रश्नचिन्ह आहेत त्यातलं महत्त्वाचं उत्तर खरं तर सुप्रीम कोर्टाच्या याच सुनावणीमधून आपल्याला मिळू शकणार आहेत. अर्थातच प्रश्न अनेक आहेत. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे, त्याही मुद्द्यावर काल बराच खल झालेला आहे. आणि बंडखोरी म्हणजे काय, हे सगळे आमदार ज्यांनी बंडखोरी केली आहे ते पक्षातनं बाहेर गेलेत की ते अजूनही पक्षात आहेत, ते जर पक्षात असतील तर ते नवचिन्ह का मागतायत, निवडणूक आयोगाकडे का गेलेत, असे अनेक प्रश्न कालच्या सुनावणीमध्ये सुद्धा चर्चेला आले. न्यायालयानं त्यांना वाटत असलेले काही प्रश्न उपस्थित केले, त्या सगळ्यावर साधक वादक चर्चा झाली आणि आज पुन्हा एकदा या सगळ्याची सुनावणी होतीये. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या या सुनावणीसाठी जजेस पोहोचलेत, वकील पोहोचलेले आहेत. ठाकरे गटाकडनं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करतात. आणखीन देवदत्त निकम आणि आणखी एक वकील राजीव धवन हे सुद्धा आहेत जे या केसमध्ये ठाकरे गटाची बाजू मांडतात. तर दुसरीकडे शिंदे गटाकडनं ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे युक्तिवाद करतायत. महेश जेठमलानी यांनीही काल युक्तिवाद केला.
तिसरीकडे राज्यपालांची बाजू सॉलिसिटर जनरल तुषार मेहता मांडतायत. काल या तीनही बाजूंकडनं युक्तिवाद करण्यात आले, वेगवेगळे मुद्दे न्यायालयाच्या समोर ठेवण्यात आले. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच होता की मूळ पक्ष नेमका कुणाचा, शिवसेना नेमकी कुणाची, हे कसं ठरवायचं आणि कुणी ठरवायचं. निवडणूक आयोगाकडे जे प्रकरण गेलेलं आहे ते स्वतंत्र ठेवायचं की त्याचा या याचिकेसंदर्भात विचार करायचा, या सगळ्या मुद्द्यांवर काल चर्चा झाली. मात्र त्यावर कोणताही निर्णय न्यायालयाचा आला नव्हता. त्यामुळे आज न्यायालय या संदर्भात काही ठोस निर्णय देतं का, आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा न्यायालय आपल्या कक्षेमध्ये ठेवतं की पुन्हा एकदा विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे देतं, हाही एक महत्त्वाचा मुद्दा या याचिकेमध्ये प्रलंबित आहे, ज्यावर आज न्यायालय निर्णय देतं की हे संपूर्ण प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देतं. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्याचे या प्रकरणाची सुनावणी करता आहेत. आणि या अगोदर जी सुनावणी झाली होती त्यामध्ये हे असे संकेत देण्यात आले होते की मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण कदाचित वर्ग केलं जाऊ शकतं. मात्र काल त्या मुद्द्यावर कोणतीही महत्त्वाची चर्चा झाली नाही. आज त्या मुद्द्यावर चर्चा होते का याकडे लक्ष लागलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे. बंडखोरी करणं म्हणजे पक्ष सोडण्याची कृती मानायची का, असा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा युक्तिवादामध्ये आलेला आहे. शिंदे गटाकडून घटनेच्या 10व्या सूचीचं उल्लंघन झालंय का, अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार नेमका कुणाला, हे सगळे प्रश्न काल उपस्थित झालेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं नेमकी काय आजच्या सुनावणीमध्ये मिळतात का याकडे लक्ष आहे. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांतकडे मी जाणार आहे, पण त्या अगोदर आजच्या सुनावणीबाबत सुप्रीम कोर्टामधले वकील प्रशांत केंजळे यांनी काल झालेल्या सगळ्या युक्तिवादाचं विश्लेषण केलंय. प्रशांतनं त्यांच्याशी संवाद साधलाय. आपण तो संवाद अगोदर बघूयात. सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत सुप्रीम कोर्टातले वकील ॲडव्होकेट प्रशांत केंजळे. कालची सुनावणी जी आहे ती थोडीशी अधुरी राहिलेली होती. आज सकाळी पुन्हा सुनावणीला सुरुवात होईल. काय नेमकं आजच्या सुनावणीत अपेक्षित आहे? काल जे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते दोन्ही पार्टीजकडून, त्याच्यावरती कोर्टामध्ये थोडीफार चर्चा झालेली आहे. कोर्टाने फारसं मत मांडलेलं नाही आहे. जसं हरीश साळवेंनी म्हटलेलं आहे की ॲक्च्युली हा डिफेक्शनचा मुद्दाच नाही आहे. मुख्यमंत्री चेंज करणं ह्याचा अर्थ आम्ही पार्टी सोडली किंवा पार्टीमध्ये चेंज झाला असं होत नाही. हा इंटरनल वाद आहे पार्टीमधला. त्याच्यामुळे 10th शेड्यूल ह्याच्याला लागू होणार नाही. आणि 10th शेड्यूल लागू नसल्यामुळं अल्टिमेटली हे 10th शेड्यूल नाही आहे. त्यामुळं हा मुद्दा कोर्टासमोर येणंच चुकीचं आहे आणि कोर्टानं तो डिसाईड करू नये. आणि हा मुद्दा कुठंच अजून डिसाईड झालेला नाही आहे. त्याच्यावरती स्पीकरनं अजून आपलं मत मांडलेलं नाही आहे. त्याच्यामुळं हा मुद्दा स्पीकरकडे जावा आणि स्पीकरनं तो डिसाईड करावा असं हरीश साळवेंचं म्हणणं होतं. पण म्हणजे थोडक्यात अपात्रतेसंदर्भात अधिकार कुणाला आहेत याची निश्चिती आजच्या निकालामध्ये येईल. हो, त्याच्यावरती सुनावणी नक्कीच होईल आज आणि त्याच्यावरती निकाल येऊ शकतो. काल चीफ जस्टिस असं म्हटलेले होते की ज्या वेळेला डेप्युटी स्पीकरने नोटिसेस इश्यू केल्या होत्या त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा इथं जी याचिका झाली होती ती जे शिंदे गट आहेत त्यांच्या वतीनं ती झालेली होती याचिका. त्यामुळे ते म्हणले तुम्ही आधी आमच्याकडे आलेला आहात, मग राईटली ऑर रॉंगली त्याच्यात तुम्हाला इंटरिम रिलीफ मिळाला आणि आता तुम्ही म्हणताय आता मॅटर चालवू नका, ते मॅटर स्पीकरकडे जाऊ द्या. तर हे कसं करायचं असं एक टिप्पणी होती कोर्टाची. पण शक्यता अशी राहील की मॅटर कदाचित स्पीकरकडे जाऊ शकेल, कारण की आजपर्यंत कुठलीच ऑथॉरिटी नाही ज्यांनी निकाल घेतलेला आहे या पर्टिक्युलर मॅटरवरती. कुठल्याच ऑथॉरिटीचा डिसिजन नाही आहे ह्याच्यावरती. निवडणूक आयोगाचा पण एक मुद्दा आहे की निवडणूक आयोगाची सुनावणी दुसरीकडे होणार आहे. 8 तारखेपर्यंतची वेळ आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने त्याला विरोध केला आहे. तर त्याच्या संदर्भात सुद्धा क्लॅरिटी आज येईल की त्या नोटिशीला स्थगिती मिळते की नाही. ती ॲक्च्युली एक पॅरलल प्रोसिडिंग आहे, सेपरेट प्रोसिडिंग आहे. हो, नक्कीच एक ॲप्लिकेशन फाईल झालेलं आहे या मॅटरमध्ये ज्याच्यावरती नक्की मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो आज की एक पॅरलल प्रोसिडिंग चालू आहे, त्याच्यामध्ये तरी ॲटलिस्ट रिलीफ मिळावा किंवा त्याच्या संदर्भात काहीतरी निकाल देण्यात यावा. पण ते नक्की आज चर्चेला येईल का नाही हे आपल्याला सुनावणीमध्येच कळेल. पहिल्याच क्रमांकावरती हे मॅटर असणार आहे. साधारणपणे किती काळ चालू शकतं किंवा काय? 1 तास ते 1.5 तास हे मॅटर चालायची शक्यता आहे, कारण की ऑलरेडी बऱ्यापैकी आर्ग्युमेंट्स जे आहेत ते रॅपअप झालेले आहेत कालच्या हिअरिंगमध्ये. त्यामुळं राहिलेलं हिअरिंग हे आज संपून जाईल आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट निकाल देईल. मोठ्या पीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे हे प्रकरण जाण्याची शक्यता किती? जे ॲक्च्युली काल हिअरिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन्ही पार्टीजकडनं हा मुद्दा जास्त प्रखरतेनं उपस्थित नाही करण्यात आला की हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवा. इवन चीफ जस्टिसचं कोर्ट जे आहे त्यांच्याकडून सुद्धा हे कुठल्याही प्रकारे दाखवण्यात नाही आलं की हा मोठ्या लार्जर बेंचकडं आम्ही देऊ शकतो मुद्दा. असं काही कुठल्याही प्रकारचं त्यांनी दर्शवलेलं नाही आहे. त्याच्यामुळे शक्यता कमी आहे की हा मुद्दा लार्जर बेंचकडे जाईल. काल शिंदे गटाच्या वतीनं जे युक्ती
आणि सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्ष प्रकरणी सुनावणी सुरू झालेली आहे। न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायालयामध्ये दाखल झाले आहेत। तीनही बाजूंचे वकील न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत। काल काही महत्त्वाचे आर्ग्युमेंट्स युक्तिवाद करण्यात आले। उर्वरित युक्तिवाद आज करण्यात येईल। त्यामुळे आजची प्रक्रिया सुद्धा जवळपास 1.5 ते 2 तास चालू शकते, तासाभरापेक्षा जास्त काळ चालू शकते असं वकिलांचं म्हणणं आहे। सलग दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षामध्ये ही सुनावणी नेमका काय बदल आणू शकते हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे। सुनावणी संदर्भातले पहिले अपडेट जाणून घेण्यासाठी प्रशांतकडे जाते। प्रशांत, कविता, अर्धा तास उशिरानं ही सुनावणी जी आहे ती अखेरीस सुरू झालेली आहे। न्यायमूर्ती आपल्या न्यायपीठावरती विराजमान झाले आणि आता हरीश साळवे जे आहेत ते युक्तिवाद करतायत। साहजिकच काल त्यांनाच त्यांचे रिटर्न सबमिशन जे आहे ते रीड्राफ्ट करायला सांगितलेले होते आणि त्यानुसार त्यांचे जे क्वेश्चन ऑफ लॉ आहेत की या सगळ्या प्रकरणामध्ये कुठले या सगळ्या कायदेशीर पेचासंदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी आहेत हे ते आता कोर्टाला सांगत आहेत। अगदी क्रमानं ते कोर्टाला युक्तिवाद करून सांगतायत आणि हा पहिला युक्तिवाद जो आहे तो हरीश साळवे करतायत। या सगळ्या सुनावणीला आता अवघ्या काही मिनिटांपूर्वी सुरुवात झालेली आहे आणि काल जे त्यांनी रीड्राफ्ट केलेलं एक सबमिशन आहे की हे त्यांना जे अपेक्षित असलेले प्रश्न आहेत ते नेमके कुठले आहेत त्याची यादी हरीश साळवे जे आहेत ते वाचून दाखवत आहेत। खरं तर काल या सगळ्या युक्तिवादामध्ये हे प्रश्न कोर्टाला समजले नव्हते, कोर्टाचाही गोंधळ झालेला होता। याचं कारण शिंदे गटाच्या एकूण भूमिकेमध्ये थोडासा परस्पर विरोधीपणा जाणवत होता का याची पण खूप चर्चा झाली, कारण हरीश साळवे खूप ज्येष्ठ वकील आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने हे सगळे प्रश्न जे आहेत ते पुन्हा रीड्राफ्ट करून कोर्टाला आज द्यावे लागत आहेत। 1 बाय 1 ते कोर्टाला सांगतायत। थोड्याच वेळात कळेल की आज त्यांनी नेमका काय बदल केलेला आहे, काय दुरुस्ती केलेली आहे त्यांच्या रीड्राफ्ट या सगळ्या सबमिशनमध्ये। प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण सांगूयात की या अगोदर जी सुनावणी झाली होती जुलै महिन्यात, त्या सुनावणीमध्ये न्यायालयानं सगळ्याच बाजूंना सांगितलं होतं की आपापले जे मुद्दे आहेत ते आम्हाला लिखित स्वरूपामध्ये द्या, लिखित मसुद्यामध्ये द्या। त्यानुसार सगळ्यांनी आपापला लिखित मसुदा न्यायालयाकडे दिला होता। मात्र शिंदे गटाच्या वतीनं जो लिखित मसुदा तयार केला होता, जो न्यायालयामध्ये देण्यात आला होता, त्यामध्ये कोणत्या कायदेशीर बाबी नेमक्या अधोरेखित आपण करू पाहताय हे आम्हाला स्पष्ट होत नाही। काहीसं गोंधळाचं वातावरण आहे आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला सुधारित मसुदा द्या असं न्यायालयानं काल सांगितलं होतं आणि त्यानुसार शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना सूचना करण्यात आल्या होत्या की तुम्ही तो सुधारित मसुदा द्या। तो त्यांनी दिलेला आहे आणि त्यावरच आता युक्तिवाद सुरू झालेला आहे। पहिला युक्तिवाद काय आहे प्रशांतकडे पुन्हा एकदा जाऊयात। प्रशांत, पहिला प्रश्न जो हरीश साळवेंनी फ्रेम केलेला आहे तो हाच आहे की 10व्या अनुसूचीनुसार जे डिस्क्वालिफिकेशनची पात्रता आहे तर त्याच्यामध्ये अध्यक्ष जे आहेत ते एखाद्या पक्षाच्या विरोधात ते मतदान जातंय म्हणून त्यांना अपात्र ठरवू शकतात का, हा प्रश्न जो आहे तो हरीश साळवेंनी या ठिकाणी पहिला उपस्थित केलेला आहे। साहजिकच आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस आलेली आहे त्यांना अपात्रता यासाठी ठरवली जाते त्यांची की त्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, पण अध्यक्षांना केवळ ते पक्षविरोधी काम करतायत म्हणून त्यांना अपात्र ठरवण्याचा लगेच अधिकार आहे का, हा पहिला प्रश्न जो आहे तो हरीश साळवेंनी उपस्थित केलेला आहे। आणि या सगळ्या म्हणजे केवळ कन्क्लुजनवरती ते अपात्र ठरवू शकतील का की यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, या स्वतःच्या केवळ धारणेवरती हा त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, हा पहिला प्रश्न जो आहे तो हरीश साळवेंनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। आणि काल कपिल सिब्बल यांनी या संदर्भात जे आर्ग्युमेंट केलेले होते त्यालासुद्धा हरीश साळवे या ठिकाणी खोडून काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। बरोबर, कपिल सिब्बल यांनी काल हे सांगण्याचा प्रयत्न केला होता न्यायालयाला की शिवसेना हा मूळ पक्ष आहे आणि एकूण जे आमदार शिंदे गटामध्ये गेलेले आहेत त्या सगळ्यांचं वर्तन हे पक्षाचं सदस्यत्व सोडल्याप्रमाणे आहे, हे न्यायालयाला त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच मुद्द्याला आज विरोध करतात आपल्या युक्तिवादातना शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा पहिला युक्तिवाद सुरू आहे, कारण काल त्यांना सुधारित प्रतिज्ञापत्र द्यायला सांगितल्यानंतर आज त्यावरच त्यात मुद्द्यांवर युक्तिवाद सुरू आहे। आणि बंडखोरी म्हणजे नेमकी काय, कशाला पक्षाच्या विरोधी वर्तन म्हणायचं, या सगळ्या मुद्द्यावर सध्या न्यायालयामध्ये चर्चा
चर्चा सुरू आहे. काल ठाकरे गटाच्या वतीनं हा मुद्दा न्यायालयामध्ये मांडण्यात आला. आज शिंदे गटाच्या वतीनं हरीश साळवे त्याच मुद्द्यावर युक्तिवाद करतायत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जे आमदार शिवसेनेतनं शिंदे गटामध्ये गेलेले आहेत ते आता वेगळा गट आहेत की शिवसेनेचाच भाग आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा न्यायालयाच्या कक्षेसमोर आहे. तो न्यायालय आपल्या कक्षेमध्ये घेतंय की निवडणूक आयोगाकडे देतंय, हाही यातनं येणारा त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे. पुन्हा एकदा पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत. कविता, हरीश साळवेंच्या या सुरुवातीच्या आर्ग्युमेंटमधला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचं म्हणणं आहे की अँटी डिफेक्शन लॉ कॅनॉट बी अँड अँटी डिसेंट लॉ, म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याचं जे रूपांतर आहे ते तुम्ही पक्षामध्ये काही मत मांडू शकत नाही, अशा पद्धतीच्या स्थितीमध्ये होऊ शकत नाही. आणि पुन्हा पुन्हा ते हे सांगतायत की अध्यक्षांनी जर समजा त्यांनी स्वतःच धारणा केली की यांची कृती जी आहे ती पक्षविरोधी आहे आणि म्हणून त्यांनी जर निर्णयाला वेळ लावला, 1 आणि 2 महिने जर ते निर्णय घेत नसतील तर त्या कालावधीमध्ये मग हे जे संबंधित लोक आहेत, आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते मग या सभागृहामध्ये सहभागी पण होऊ शकत नाहीत का त्या कामकाजामध्ये, आणि त्यांनी घेतलेले जे डिसिजन्स आहेत तर हे अशा पद्धतीनं चुकीचे ठरतील हे सांगण्याचा प्रयत्न जे आहे ते हरीश साळवे करतायत. साहजिकच आहे की या संपूर्ण केसमध्ये वारंवार शिंदे गट हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही कुठेही पक्षांतर बंदी केलेली नाहीये, पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाहीये, आणि तेच आर्ग्युमेंट जे आहे ते हरीश साळवेंच्या बोलण्यामध्ये या ठिकाणी दिसतंय. अर्थात हरीश साळवे या ठिकाणी जे उदाहरण देत आहेत ते मात्र थोडंसं म्हणजे इतिहास बघितला ते असं म्हणतात की अध्यक्षांनी जर वेळ लावला 1-2 महिने तर, पण आपल्याकडं देशामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, आंध्र प्रदेश असेल, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल असेल, की ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं सत्तांतर झाल्यानंतर अध्यक्षांनी संबंधित आमदारांसंदर्भात निर्णयच घेतलेले नाही आहेत आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा जो आहे तो सत्ता बदलाला झालेला आहे. त्यामुळं इथं त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा टेक्निकल जरी असला तरी राजकीयदृष्ट्या असे प्रकार जे आहेत ते याच्या आधी सुद्धा होत राहिलेले आहेत. आणि आता सरन्यायाधीश त्यांना प्रतिप्रश्न करतायत की जर तुम्ही असं म्हणताय की अँटी डिफेक्शन लॉ कॅनॉट बी अँड अँटी डिसेंट लॉ, तर मग व्हीपचा उपयोग काय? कारण व्हीप हा त्याचसाठी आहे की पक्षानं जे आदेश दिलेले असतात, पक्षाचे जे नियम असतात ते पाळले जावेत, याच्यासाठीच व्हीपची नियुक्ती असते आणि त्यासाठीच व्हीप काढला जातो. मग जर तुम्ही असं म्हणताय की केवळ पक्षाच्या विरोधात आवाज उठवणं म्हणजे पक्षांतर होत नाही, तर मग त्या व्हीपचा अर्थ काय? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा म्हणावा लागेल, कारण हरीश साळवेंचं आर्ग्युमेंट जे आहे ते एक प्रकारे या एका प्रश्नानं जे आहे ते खोडून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे. साळवेंचं त्याच्यावरती परत असं म्हणणं आहे की जोपर्यंत याच्यामध्ये थेट डिस्क्वालिफिकेशन होत नाही तोपर्यंत, म्हणजे ते हे खरं तर जनरल आर्ग्युमेंट आहे की जोपर्यंत डिस्क्वालिफिकेशन होत नाही, लिगली त्याला मान्यता मिळत नाही, तोपर्यंत हा विरोधाचा आवाज जो आहे तो एक प्रकारे नैतिक आवाज आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं या सुरुवातीच्या आर्ग्युमेंटमध्येच आपल्याला दिसतंय की पुन्हा एकदा अँटी डिफेक्शन लॉ वरती हे आर्ग्युमेंट सुरू आहे. कुठल्याही पद्धतीनं पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन आम्ही केलेलं नाही आहे हे सांगण्याचा हरीश साळवेंचा प्रयत्न आहे. आणि जेव्हा हरीश साळवे असं म्हणत होते की आमची कृती जी आहे ती पक्षामधला एक आवाज दाखवण्याची किंवा पक्षामध्ये आवाज उठवण्याची आहे, तर त्याच्यावरती सरन्यायाधीश जे न्यायपीठावरती आहेत त्यांनीच प्रश्न विचारलेला आहे की मग व्हीपचा उद्देश काय, मग व्हीप जो असतो तो कशासाठी आहे, आणि त्याच्यावरती मग साळवेंचं एक जनरल आर्ग्युमेंट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. याच्याशिवाय सरन्यायाधीशांची पुढची कमेंट जी आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. ते असं म्हणतायत की प्रशांत कंटिन्यू. कुठल्याही पद्धतीनं आपण मूळ राजकीय पक्ष जो आहे त्याला दुर्लक्षित करू शकत नाही, कारण तसं दुर्लक्षित करणं म्हणजे लोकशाहीला एक प्रकारे आपण धोका पोहोचवत आहोत असं सरन्यायाधीशांचं म्हणणं आहे. म्हणजे कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी जे उद्धव ठाकरे गटाकडनं युक्तिवाद करत होते त्याच लाईनवरती सरन्यायाधीशांचं हे वक्तव्य आहे की आपण पूर्णपणे राजकीय पक्ष, मूळ राजकीय पक्ष जो आहे त्याला आपण इग्नोर करू शकत नाही. आता राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष ही काय भानगड आहे, तर शिंदे गटाच्या बाजूनं बहुतांश विधिमंडळ पक्ष म्हणजे त्यांच्या बाजूनं आमदार आणि खासदार तर आहेत, पण मूळ राजकीय पक्षावरती अजूनही आपलं वर्चस्व आहे हे शिवसेना सांगत असते, कारण पक्षप्रमुख म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती कायम आहे. आणि त्या अर्थानं इथं त्या गोष्टीचा उल्लेख होतोय की मूळ राजकीय पक्ष केवळ जो आहे त्याला आपण पूर्णपणे इग्नोर करू शकत नाही, आणि ही स्वतः सरन्यायाधीशांचीच कमेंट आहे आणि त्यामुळे हे आर्ग्युमेंट जे आहे ते महत्त्वाचं आहे.
साळवे पुन्हा एकदा हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की या केसमध्ये कुणीही पक्ष सोडलेला नाहीये. म्हणजे ज्यावेळी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षाचा विषय येतोय त्यावेळी साळवे पुन्हा तेच आर्ग्युमेंट करतायत की आमच्या केसमध्ये कुणीही पक्ष जो आहे तो सोडलेला नाहीये. हे बरोबर आहे ते असं म्हणतात की पॉलिटिकल पार्टी जी आहे ती काही गोष्टी ज्या आहेत ते डिसाईड करू शकते. पण जर अनेक महिने या सगळ्या डिस्क्वालिफिकेशनवरती जर निर्णयच घेतला जात नसेल आणि या गोष्टी जर प्रलंबित ठेवल्या जात असतील तर ते एक प्रकारे कायद्याला धरून नाही आहे हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न हरीश साळवेंनी केलेला आहे. हे सांगण्याचा प्रयत्न करताना हरीश साळवेंनी जो युक्तिवाद केला त्यावर न्यायालयाची टिप्पणी अत्यंत महत्त्वाची. पक्षाला सोडून किंवा पक्षाला दुर्लक्षित करून जर कुठला निर्णय घेतला जात असेल तर ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे असं न्यायालयाचं म्हणणं. सुप्रीम कोर्टाची ही टिप्पणी अत्यंत महत्त्वाची. जी कृती शिंदे गटातल्या आमदारांनी केली ती पक्षांतर्गत त्यांची नाराजी होती म्हणून केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकत नाही असा युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडून शिंदे गटाच्या वतीनं करण्यात येतोय. पण मग न्यायालयाचे महत्त्वाचे प्रश्न, जर असं असेल तर मग व्हीप या मुद्द्याला नेमका अर्थ काय राहिला आणि व्हीपला अर्थ काय राहिला, याशिवाय जर तुम्ही पक्षाचे आदेश मानणार नसाल, याशिवाय जर पक्षाची चौकट मानणार नसाल तर मग लोकशाहीमध्ये तो अत्यंत घातक पायंडा असेल असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या 2 टिप्पण्या अत्यंत महत्त्वाच्या या केसच्या दृष्टीनं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.